बांधवांनो, का हुसळतात दंगली या विषयावरती आज प्रामुख्याने आपल्याला चर्चा करायची आहे। काल नाशिकमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगल झाली, दगडगोट्यांचा वर्षाव झाला, माणसे मात्र निघून गेली आणि रक्ताळलेली दगडे धोंडे मात्र त्याच ठिकाणी शाबूत राहिली। आजही ते रक्ताळलेले दगड साक्ष देत आहेत दंगलीची, साक्ष देत आहेत दंगलीची। एकमेकांची डोकी फोडली गेली, एकमेकांच्या घरांच्या काचा फोडल्या गेल्या। दंगली घडवणं हा कुणाचा प्रमुख उद्देश आहे? या उद्देशामागे खरं कारण काय जोडलेलं आहे, काय सत्य दडलेलं आहे, याच्यावर खऱ्या अर्थानं प्रामुख्याने चर्चा झाली पाहिजे। सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। बांधवांनो, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल। या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी नम्र विनंती करतो की पहिल्यांदा या व्हिडिओला आपण लाईक करावं, शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं। त्याचं कारण हे तसंच आहे, कारण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत ताबडतोब पोहोचवता येतील। मित्रांनो, हा विषय खूप गंभीर विषय आहे, हा विषय खूप तात्विक विषय। हा महाराष्ट्रामध्ये एक सुडाचं राजकारण कशा पद्धतीने घडवलं जातं, हिंदू जो मोठ्या संख्येने या देशामध्ये राहतोय आणि तो कसा असुरक्षित आहे किंवा असुरक्षित दाखवण्याचा प्रयत्न जाणून बुजून ह्या सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय का? कुणाची मानसिकता ढासळली आहे, कुणाला सत्तेचं गणित या ठिकाणी लावायचे, सत्तेची वजाबेरीज करायची आहे। त्यांच्या या सूडबुद्धीतून, त्यांच्या या मानसिकतेतून या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रकार सातत्याने केला जातोय, प्रयत्न सातत्याने केला जातोय। मग तो कशा स्वरूपात असू शकतो? हिंदू आणि मुस्लिमांना कशा पद्धतीने या ठिकाणी समोरासमोर आणायचं, भिडवायचं, एकमेकांच्या देवाच्या नावावरून टीका करायची, एकमेकांच्या धर्माच्या नावावरून टीका करायची, असंतोषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये तयार करायचं, वातावरण तसं पोषक करायचं। या महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या पाहिजे, एकमेकांची डोकी फुटली पाहिजे, एकमेकांवरती केसेस झाल्या पाहिजे। तुम्ही मात्र स्टडीमध्ये आणि आमची मुलं मात्र कस्टडीमध्ये। बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आपणा सर्वांना की हातामध्ये दगडगोटे घेऊ नका, सत्सग विवेक बुद्धीने विचार करा आणि नंतर त्याच्यावरती काही तो निर्णय करा। पण आपली मुलं आज विचार करत नाहीत, आपली मुलं भरकटली जातात आहे, आपल्या मुलांच्या हातात दगडगोटे दिले जातात आहेत। आपण काय करतोय तर हिंदू आणि मुस्लिम म्हणून एकमेकांची डोकी फोडतोय। आज कुठेतरी आपण कुणाच्या तरी हातातली कठपुतली बनत आहोत, याचा विचार सुद्धा आपण साधा करत नाहीत। अहो, हिंदू हिंदू म्हणून आपण लगेच पुढे होतोय, पण मात्र आरक्षणाचा विषय आला की आपल्याला पाठीमागं लोटलं जातंय। आपल्या मुलांना मोफतचं शिक्षण द्या म्हटलं की लगेच यांच्या हाताला थरकाप सुटतोय, इंधनाचे दर कमी करा म्हटलं तर यांच्या हाताला थरकाप सुटतोय। म्हणजे तुम्हाला जर सत्ता उपभोगायची असेल, तुम्हाला जर सत्तेत राहायचं असेल तर लोकांना नेहमी झुलवत ठेवावं लागतं, नेहमी लोकांची माती भडकवत ठेवावी लागतात। त्यांनी एकमेकांवरती दगड आणि चिखलफेक केली तरच आपली खुर्ची सही सलामत राहू शकते। हा याच्या मागला प्रमुख उद्देश आहे आणि तो उद्देश आपण समजून घेतला पाहिजे। धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं, एकमेकाच्या जातीवरून, द्वेषावरून, धर्मावरून हिनवत राहणं, एकमेकाच्या देवांचं विटंबन करणं, ही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। मग याला खऱ्या अर्थानं कारणीभूत कोण आहे, याच्या मागलं षडयंत्र काय आहे, हे षडयंत्र पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे। म्हणून बांधवांनो, हातात दगडगोटे न घेता हातामध्ये पुस्तकं घेतली पाहिजे आणि आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे। आपल्याला सतत झुलवत ठेवण्याचा प्रकार हे मनुवादी काही किडे हे सातत्याने करतात आहे आणि आपल्याला सांगतात धर्म संकटात आहे, देश संकटात आहे, जात संकटात आहे, हिंदू संकटात आहे। अशा पद्धतीनं आपल्याला झुलवण्याचा आणि भडकवण्याचा प्रकार होतोय। बांधवांनो, वेळीच सावध झालं पाहिजे, नाही तर या देशामध्ये दुफळी झाल्याशिवाय राहणार नाही, हे पण तेवढंच खरं आहे। आलं का ध्यानात?